तर नमस्ते मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? तर आपला फोनचा एक प्रॉब्लेम झाला होता. फोनचा प्रॉब्लेम म्हणजे आपण WhatsAppवरती ग्रुपला ॲड असतो कुठलेही. तसंच मी एका ग्रुपला ॲड होतो. त्या ग्रुपवरून एक मला लिंक आली होती. ती लिंक होती RTO ई चलानच्या नावाने आणि फक्त लिंक मी टच केली, तर माझं पूर्ण WhatsApp हॅक झालं. त्याच्यानंतर माझ्या WhatsAppचा ताबा पूर्ण त्या हॅकरकडे गेला आणि माझ्या नावाने RTO ई चलानच्या नावाने, ट्रॅफिक पोलीसच्या नावाने लोकांना मेसेज पाठवायला लागले. लोकांना वाटलं मीच पाठवतो म्हणून लोकं पण ते क्लिक करायला लागले. परत त्यांचे WhatsApp हॅक व्हायला लागले. असं हे जवळजवळ 15 दिवस चालू होतं. मी पण परेशान होतो, माहिती नव्हतं. तर पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला की सेटिंगमध्ये जायचं आहे आणि त्या ज्या फाईल्स आहेत त्या आपल्याला डिलीट करायच्या. ठीक आहे. आता मी डिलीट केलेले आहेत, पण कसं कसं जायचं ॲप्लिकेशनमध्ये ते सांगतो. आणि जर कुणाला चुकून अशी आली तर ती कुणीही ओपन करू नका. धन्यवाद. अजून एक सांगायचं, जर अशी जर लिंक तुमच्याकडे आली तर तुम्ही आणि जर तुम्ही ओपन केली असेल, टच केली असेल, तर पहिला फोन फ्लाईट मोडवरती टाका आणि त्याच्यानंतर ते सेटिंगमध्ये जाऊन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन त्या फाईल डिलीट करा. म्हणजे याने काय होईल, त्या हॅकरला पण काय करता येणार नाही आणि तुमच्या त्या फाईल डिलीट होऊन जातील. हे आता भरपूर चालू आहे, आता पुण्यामध्ये तर पूर्ण चालू आहे. दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर नमस्ते मंडळी, हे बघा सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर आहे ना ॲप्स किंवा ॲप्लिकेशन जसं जसं येईल त्याच्यामध्ये जायचं. इथं ॲप्स आहे माझ्या फोनमध्ये, इथे क्लिक करायचं आणि सेव्ह ऑल 95 ॲप आहे ना, इथे क्लिक करा. त्याच्यानंतर सर्व ॲप येतील तुम्हाला. तर याच्यामध्ये RTO ई चलान, ट्रॅफिक पोलीस या नावाने जर फाईल असेल ना, ती डायरेक्ट आपल्याला डिलीट करायची. असं क्लिक करायचं आणि अनइन्स्टॉल करून टाकायचं. हे बघा, अशा माझ्यामध्ये फाईल होत्या, ते मी तिन्हीच्या तिन्ही डिलीट केलेल्या आहेत. आणि ह्या फाईल असल्यामुळे ना फोनचा ॲक्सेस जातो, फोन पूर्ण असा गरम होतो आणि चार्जिंग आहे ना 100% जरी असली तरी एका म्हणजे 1-2 तासात पूर्ण चार्जिंग उतरून जाते आपली. तर फोन पण हॅक होणार नाही, WhatsApp हॅक होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही फाईल डिलीट करा. धन्यवाद.